माझ्या मागून सगळ्यांनी माझा आवाज बसलेला आहे खरं म्हणजे. आज पंढरपूरला 2 दिवस माईक हातात होता रात्रंदिवस, त्यामुळे गुलाबरावचं भाषण झालेलं आहे आता. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री, आमचे मोठे बंधू, तुम्ही म्हटले ना लहान मोठे भाऊ आम्ही म्हणून. नाही नाही, कोणाला विचारा कोण लहान वाटतं मोठं कोण वाटतं. चला मतदान घ्या या विषयावर. नाही नाही, तुम्ही जिल्ह्यात कुठे विचारा, तुमच्या मतदारसंघातील लोक हे सांगतील. ओ ते म्हणतात नटली केस बसवले म्हणतात. मान्य गुलाब भाऊ, आपले सर्वांचे लाडके आमदार मंगेश दादा, च्या प्रतिभाताई, मंचावर उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी, मंगेश दादांनी ज्यांची ज्यांची नावं घेतले ते सगळेजण, म्हणजे 25-30 नावदारांनी घेतले, घ्यायचे 100 नावं आहेत मला वाटतं इकडे बसले ते सगळे वरचे. कारण सगळंच चाळीसगावमध्ये आपलंच आहे, त्यामुळे तर कोणाचं नाव घ्यावं कोणाचं सोडावं हाही प्रश्न आहे. जिल्हाधिकारी, CO थोडं परवानगी घेऊन या ठिकाणून गेलेत. सर्वच अधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत आणि माझ्या समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्र, खरं म्हणजे चाळीसगावच्या विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी आपल्याला माहीत आहे मंगेशदादा चव्हाण यांचा दूरदृष्टीपण, त्यांची खरंच दूरदृष्टी मी म्हणेल गुलाब भाऊ याला, की इतकं चांगलं काम, म्हणजे कुठल्या भाषेमध्ये कौतुक करावं, कुठल्या भाषेमध्ये त्यांचं अभिनंदन करावं हे मला कळत नाही. इतका दूरदृष्टी असलेला नेता आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे की मी शब्दामध्ये सुद्धा सांगू शकणार नाही. कामं आज मी ज्यावेळेला बघितली तेव्हा गुलाब भाऊन मी आश्चर्यच करत होतो की असं कसं काय होऊ शकतं. आता आम्ही 60 टर्म 35 वर्ष मला झाले, 5 वर्ष सरपंच, 40 वर्ष मला मी कॉलेज सोडल्यापासून निवडून येतो आहे. गुलाब भाऊ या ठिकाणी 5 टर्म त्यांचे झालेले आहेत. म्हणजे पण आम्हालाही आश्चर्य वाटतं आहे की कसं काय होऊ शकतं असं. अतिशय प्रामाणिकपणे काम करणं, म्हणजे किंमत सांगितल्यावर बिल्डिंगची इमारतीची ते इतकं त्यांनी लक्ष देऊन काम केलं आहे. खरं म्हणजे आम्हाला वेळ नसतं लक्ष द्यायला. आम्ही महिन्यातून 2 दिवस 3 दिवस घरी येतो, 28 दिवस बाहेर फिरतो, पण त्यांचं कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या क्वालिटी, त्या कामाचा दर्जा, त्यांनी निवडलेली सगळी त्यांची माणसं ही इतकी योग्य आहेत, इतकी उत्तम आहेत की खरं प्रत्येकाला हेवा वाटावा. मी तर म्हणतो, मी गुलाबरावला म्हटलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं कुठेही नसेल इतका दर्जेदार काम, महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठेही नसेल इतकं दर्जेदार काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. गुलाबभाऊ मला म्हणले की चला आपण घर मांडलं तर आपल्या घरीसुद्धा असं राहणार तिथे रेस्ट हाऊससारखं. इतकं क्वालिटी मेंटेन त्यांनी त्या ठिकाणी केली. कुठेही तडजोड नाही. तडजोड यासाठी नाही की कुठे चिंधीचोरी नाही, मला काय देतो 10% देतो का 20% देतो का 5% देतो, त्या चिंधीचोऱ्या झाल्याच नाही ना, पूर्वीसारख्या चिंधीचोऱ्या नाहीच, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून इतकं दर्जेदार काम होऊ शकतं. नाही तर पुरे भानगडी मारामाऱ्या, फक्त काय माझं काय तू काही कर, पण आमचं काय, मला टक्के किती मी सांगत नाही. पण अशा पद्धतीने माणूस ज्या वेळेला काम करतो तो माणूस थोडे दिवसच राजकारणामध्ये टिकतो, जास्त वर्ष टिकत नाही, जास्त दिवस टिकत नाही, मी तुम्हाला सांगतो. पण मंगेश दादा पहिल्यांदा 4000 मतं निवडून आले. मला त्यावेळेला तर खरंच म्हटलं आता काय होतं काय नाही, शेवटपर्यंत माझ्या निकालाकडे माझं लक्षच नव्हतं. अरे मंगेशचं काय, अरे मंगेशचं काय, शेवटी मग आपलं जमलं. हमारा काम है हिंदू लड़कियों को अपना बनाना. इस पर जो खर्च कर रहा है उसका वसूली कर वो. खासदार आमदार बरोबर तो फिरायचा, त्याचा मित्र होता, पण तसं काही फार जुना कार्यकर्ता म्हणून मंगेश नव्हता. पण आपण एक प्रयोग केला, त्याला तिकीट दिलं आणि मंगेश पहिल्यांदा दादा आपला 4000 मतांनी निवडून आला. पण 5 वर्षात त्याने अशी मोठ बांधली, असं काम केलं
की पुढच्या वेळी म्हणजे सगळ्यांनाच त्यांनी मागे टाकलं जिल्ह्यामध्ये. 86,000 मतांनी मंगेशदादा निवडून आला. आणि तर एवढ्यावर थांबायचं नाही आहे. तुम्हाला आमचंही रेकॉर्ड मोडायचं आहे 60 टर्मचं. 60 टर्मचं रेकॉर्ड मोडायचं आहे. आणि ते मोडतील यात कोणाची मला शंका आहे का? कारण तुम्ही या ठिकाणी सांगितलं 15 वर्ष. मी म्हटलं गेलं काम करून टाकलं. तुम्ही दादाचं कामच पटवलं तुम्ही म्हटलं 15 वर्षात. आणि हे आपल्या कृतीतून होतं, आपल्या वागण्यातून होतं. नुसत्या इमारती बांधून होत नाही आहे. खूप चांगल्या इमारती बांधल्या, सुंदर इमारती बांधल्या, खूप चांगलं काम झालं. नुसत्या इमारतीमुळे माणूस दुसऱ्यांदा निवडून येणार नाही, तिसऱ्यांदा येणार नाही, चौथ्यांदा येणार नाही. पण लोकांशी बांधिलकी, कार्यकर्त्यांशी बांधिलकी. गुलाबभाऊने खरं सांगितलं की ज्याच्याकडे सोन्यासारखी कार्यकर्ते त्याला काय वाढवा आहे. मी मतदारसंघामध्ये शेवटचे 4 महिने पाय ठेवत नाही. विचारा कोणालाही, गुलाबभाऊंना विचारा, मंगेशदादांना विचारा. जातो मी राज्यभर फिरतो. मी फक्त फॉर्म भरायला एक दिवस जातो आणि मतदानाच्या दिवशी जातो. सकाळी मी मतदानाच्या दिवशी आदल्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता उतरलो हेलिकॉप्टरने. लगेच गाडी घेतली, परत मुक्ताईनगरकडे गेलो. मुक्ताईनगरला गेलो होतो मी प्रचाराला. माझ्या मतदारसंघात सकाळी मतदानाच्या वेळेला मी आलो. एवढा विश्वास कार्यकर्त्यावर असावा लागतो आणि तेवढा त्यांच्याही नेत्यावर असावा लागतो. आणि म्हणून त्यांच्या भरोश्यावर आमच्यासारखे नेते आम्ही तर मतदारसंघात पाय ठेवत नाही. पण कुणाच्या भरोश्यावर? तर ते कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर, तुमच्या भरोश्यावर. आणि म्हणून गुलाबभाऊने सांगितलं खरं आहे की सोन्यासारखे कार्यकर्ते आमच्याकडे. आणि म्हणून आमच्यासारखे साधारण माणसं, मास्तरांची मुलं गुलाबभाऊंकडे काय होतं. माझ्या गुलाबभाऊने सांगितलं 10,000 मतं, माझ्याकडे 3,000 मतं पण नाही समाजाची. पण लोक देतात निवडून. माझी बायको 7 वेळा 8 वेळा निवडून आलेली आहे. 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य आहे, 4 वेळा नगराध्यक्ष झालेली आहे, 8 वेळा तिला निवडून दिलेलं आहे. हे कसं होतं? तर जीवाला जीव द्यावा लागतं. असं नाही होत साधं. रस्ते केले, इमारती बांधल्या, झालं आपलं, मग भाऊ भेटत नाही, तिकडे चालले तिकडे झाले. पण त्यांच्या संकटाच्या काळात, सुखादुःखात तुम्हाला त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. त्यांना वाटलं पाहिजे माझ्यावर अर्ध्या रात्री संकट आलं तर माझा नेता या ठिकाणी तयार आहे, तो माझ्यासाठी धावून येईल. आणि आम्हालाही वाटलं पाहिजे की आमच्यावर काही अरिष्ट आलं तर आमचा कार्यकर्ता खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा असला पाहिजे. तेव्हा सगळे जमतं. हे एकमेकाला पूरक आहे. नाही तर नेता हवेमध्ये आणि कार्यकर्ता बिचारा कामच करतोय ते होत नाही. असं होत नाही. आणि म्हणून मला वाटतं मंगेशदादा या सगळ्या गोष्टीमध्ये खरा उतरलेला आहे, खरा उतरलेला आहे. आणि म्हणून मी खरंच म्हणतो त्याच्यासाठी सांगतो की मंगेशदादा म्हणजे मी मंगेशदादामध्ये काय बघतो. दादाने सांगितलं की काही काही ठिकाणी असं असतं की हा पुढे चालला ना ओढ त्याच्या तंगड्या, हा कसा काय पुढे चालला ओढ त्याचे पाय. असं नाही आहे. मी मंगेशदादामध्ये या पक्षाचा, या जिल्ह्यामध्ये उद्याचा नेता बघतोय, उद्याचा नेता बघतोय. आम्ही अजून किती दिवस आहोत? 7 टर्म झाल्या, अजून एक टर्म, एखादी टर्म. आता वय मी सांगत नाही तर गुलाबभाऊ परत टिप्पणी करतील की मी मोठा आहे का लहान आहे म्हणून. पण कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, आपल्यालाही वाटलं पाहिजे. नाही तर सरनं मसलातवर जाईपर्यंत आपण नाही मीच अरे काय मीच कशासाठी मीच, शेवटपर्यंत उठात नाही, बसात नाही, चालत नाही तरी मीच. अरे बंद करा हे नाही चालणार असं. आणि मग लोकांनाही ते कळायला लागलेलं आहे आणि लोक त्याचे उत्तर देत आहेत मतदान पेट्यातून आपल्याला. आणि म्हणून आपणही केव्हा थांबायचं, कुठे थांबायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. पण हे होत असताना, थांबत असताना उद्याचं पक्षाचं भविष्य काय, ज्या पक्षाने आम्हाला एवढं मोठं केलं, आम्ही काहीच नसताना आम्हाला या ठिकाणी एवढी पदं दिलीत, 3 टर्म झाले, आपण आमदार त्या ठिकाणी मंत्री आहोत, 35 वर्ष आमदार आहोत, अजून काय पाहिजे. खरं गुलाबभाऊंचं सांगितलं अतिशय खरं आहे. पण हे होत असताना उद्याचं पक्षाचं भविष्य काय याचा विचार आपण केला पाहिजे. आपण कोणाच्या हातामध्ये सूत्र देऊन जाणार आहोत, कोणाकडे जबाबदारी सोपवणार जिल्ह्याची, हे आपण याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की अतिशय योग्य त्याच्यावर उत्तर असेल, माफक उत्तर असेल तर मला वाटतं मंगेशदादा आहे. त्या ठिकाणी मंगेशदादा आहे. म्हणजे अगदी पूर्णपणे सगळ्या सचोटीमध्ये उतरलेला माणूस. आम्हालाही हेवा वाटतो. मी 2-3 कामं पहिल्यावर म्हटलं का रे तुझी जी फाईल चालवली मला फोन करायला लावतो, म्हटलं माझ्या घरी फाईल घेऊन जात नाही म्हटलं तू. मी चिडलो त्याच्यावर, खरं सिरियसली चिडलो. कारण आम्हाला एवढा वेळच नाही आहे. दादा अगदी भिंगरी असला पायासारखं त्यासारखा पळत राहतो इकडे तिकडे. एकेका दिवसामध्ये 5-5 अधिकाऱ्याच्या सह्या घेऊन टाकतो. कोणाला शक्य नाही ते त्या ठिकाणी करतो आहे. आणि म्हणून हे सगळं शक्य होतं आहे. आणि म्हणून दादा सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे नुसतं इमारती बांधायला नाही तर ग्रामविकास खात्यामध्ये मी असताना सगळा फायदा झाला उचलला. आता इरिगेशनमध्ये आपण या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी वरखेड लोंढे तर आपण आपल्या काळामध्ये मागच्या 14 ते 19 मध्ये विक्रमी काम केलं. रेकॉर्ड झालं देशामध्ये, राज्यामध्ये की इतकं फास्ट काम आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी केलं.
लायनिंगच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल, दादा म्हणे मला तो लिकेज जास्त होतं या कॅनलमधून, त्याला लायनिंग करा. आपण लायनिंग मंजूर केली, लायनिंग त्या ठिकाणी त्यांना दिली. सगळ्यात मन्याडचं काम असेल ते आता आपण पूर्ण करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बलून बंधारा, ज्याचं कौतुक अनेक वर्षापासून चाललं होतं, आम्ही त्याच्या मागे लागलेलो होतो. पण मला सांगायला अतिशय आनंद होतो की जवळपास 900 कोटी रुपये खर्च करून 900 कोटी रुपये खर्च करून आता आपण हे बंधारे या ठिकाणी बांधणार आहोत. आणि तुमची भूक जी पाण्याची आहे, शेतकऱ्यांची आहे, ती कायमची आम्ही मिटवणार आहोत. तुम्ही पुढच्या कित्येक पिढ्या तुमच्या दादांचं नाव घेतील की हा आमदार आमचा होता आणि याने हे काम या ठिकाणी केलेलं आहे, याने करून दाखवलेलं आहे. तुम्ही काळजी करू नका. जवळपास 8 बंधारे आहे. गुलाबभाऊ तुमच्याकडे मतदारसंघामध्ये आहे, पाचोऱ्याला आहे, भडगावला आहे, चाळीसगावला आहे. तुम्हाला मंगेश दादांनी सांगितलं की 3 वर्षामध्ये प्रशासकीय मान्यता आहे. 3 महिन्यात होणार नाही. मी एकाच महिन्यामध्ये या कामाची प्रशासकीय मान्यता आणि टेंडर काढतो. एकाच महिन्यामध्ये, म्हणजे 2 महिन्याच्या आत त्याचं टेंडर निघून जाईल. इतक्या वेगाने आपण या ठिकाणी काम करतोय. कारण शेवटी गुलाबभाऊनी सांगितलं पण तळं राखेल तो पाणी चाखेल. शेवटी हा जिल्हा आपला आहे, त्या जिल्ह्याने आपल्याला एवढं डोक्यावर घेतलं आहे. सगळेचे सगळे आमदार आपले आहेत, वर्षानुवर्ष सगळे खासदार आपले निवडून येत आहेत. मग आमची काही जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे की तुमच्या ज्या मागण्या असतील नसतील, पण शेवटी शेतकऱ्याला पाणी मिळालं तर त्याला मला वाटतं जीवनामध्ये दुसरा त्याचा आनंदच नाही आहे. त्यापेक्षा दुसरं आनंदाची गोष्ट त्याच्या आयुष्यामध्ये नाहीच आहे. आणि म्हणून आपल्याकडे जर खातं आहे तर त्याचा उपयोगसुद्धा आपण करून घेतला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आहे. आणि म्हणून आपण काळजी करू नका. या सगळ्या ज्या ज्या योजना आहेत, दादांचं तर दिवसभर तेच चाललेलं असतं त्या ठिकाणी, दुसरा त्याचा विचार त्याच्या मनामध्ये नसतो. आणि म्हणून ज्या ज्या आपल्या योजना आहेत, ज्या ज्या आपला निधी आहे, त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही, कुठेही कमी पडणार नाही. हे सरकार जे आहे हे शेतकऱ्याबद्दल सहानुभूती असलेलं सरकार आहे. कामाचे पैसे येतील जातील, होतील कामं होतील, रस्ते होतील. आता आपण सगळीकडे बघा, रेल्वे कशा चाललेत फास्ट, विमान कसे चालले आहेत. सगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याकडे 7-8 ठिकाणी विमानं उडत आहेत. रस्ते कसे झाले, सगळीकडे सिमेंटचे रस्ते झालेले आहेत. पूर्वी काय परिस्थिती होती, सरकार बदललं 12 वर्षापासून मोदीजी पंतप्रधान झालेत. सगळे देशभरातले कुठेही जा तुम्ही, सगळीकडे सिमेंटचे रस्ते आहेत. कुठे तुम्हाला खड्डे खोटे दिसत, फार क्वचित ठिकाणी असतील की त्या ठिकाणी खड्डे आहेत. पण आता तेही काम त्या ठिकाणी सुरू आहे. अगदी शेतात जाणारे, गुलाबभाऊने शेतात जाणारे रस्तेसुद्धा पोखरामध्ये आपण त्या ठिकाणी घेतले आहेत. ते सुद्धा आता अतिशय चांगले दर्जेदार होत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटत आहेत. कुठलं इलेक्शन नसताना, निवडणूक नसताना आपण आता कर्जमाफी केली. आज शेतकऱ्यांना कुठे ना कुठे आपण आधार त्या ठिकाणी दिलेला आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आपण कुठे आधार दिलेला आहे. आता यावेळेला 40,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी कर्जासाठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले. संकटाच्या काळामध्ये मदतीत आपण त्यांना जाऊन जातोय. आपले आमदार त्यासाठी पाठपुरावा करतायत. मला वाटतं कधी कधी मदत तुम्हाला एवढी मिळते की आमच्याकडे काही नसतं. मग चाळीसगावमध्ये सगळं चाललं आहे. मग जर होतं हे बघा पहा मला किती झालं आहे, बटन दाखवू नको आता, ठेव म्हणतो कागद खिशामध्ये, आम्हाला कशाला जळवतोय अजून. म्हणजे असं इतकं जोरात काम मंगेशदाराचं या ठिकाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही जी निवड केली, मी वारंवार सांगतो, आम्ही जी निवड केली ती योग्य आहे. एक चांगला कार्यकर्त्याच्या हातामध्ये आम्ही चाळीसगाव तालुका दिलेला आहे. चांगल्या कार्यकर्त्याच्या, नुसता कार्यकर्ता कसा असावा, नेता कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा, त्याचं उत्तम उदाहरण काय असेल तर मला वाटतं मंगेशदादा या ठिकाणी मंगेशदादाच आहे. आणि म्हणून मंगेशदादा तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. आमची प्रतिभाताई या ठिकाणी आहे, तिलासुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सगळे सहकारी आहेत, सगळे सभापती आहेत, कोणी मार्केट कमिटी आहे, कोणी शेतकरी संघाचे असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे पंचायत समितीचे आहेत, जिल्हा परिषदचे होतील राहतील, नगरपालिका सगळे आपल्या ताब्यामध्ये, सगळे नगरसेवक आहे. आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. ग्रामीण भागात आपण काम करतो आहे, आपण पाण्याचं काम करतो आहे, पिण्याचं पाणी गुलाब ठेवतात. पण गावातले रस्ते जे आहेत आता शहरातले, त्याच्याकडे आपलं लक्ष द्यावं लागणार आहे. ते सुद्धा आपल्याला शहरातले रस्ते त्याचं कॉन्क्रिटीकरण करावं लागणार आहे. कारण चाळीसगाव शहर मोठं शहर आहे. या जिल्ह्यामध्ये जळगाव भुसावळ सोडलं तर मला वाटतं 3ऱ्या नंबरचं शहर आहे. आणि त्या ठिकाणचे रस्ते, प्रतिभाताई आपल्याला त्या ठिकाणी रस्तेसुद्धा ही आपली जबाबदारी आहे. जर बोलली नाही तर होणार नाही. जोरात मागणी केली पाहिजे दादासारखी की रस्त्याचं काम करा म्हणून. मला वाटतं ते रस्त्याचे काम करण्याची जबाबदारीसुद्धा आपली ज्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा सांगतो की या ठिकाणी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. जे जे आपल्या काही मागण्या असतील, गुलाबभाऊ तुम्ही काळजी करू नका. तुमच्याकडे आपण धरणं करतो आहे. आता आपण 25 वर्षामध्ये खूप काही केलेलं आहे. इथला बॅकलॉग होता थोडा,
त्यामुळे आपल्याला तो निश्चित पूर्ण करावा लागेल. पुन्हा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून, अतिशय मनापासून दादांना या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही, तुमचे सगळे सहकारी, सगळे कार्यकर्ते आणि सगळे अधिकारी की ज्यांनी मनापासून या ठिकाणी काम केलेलं आहे, त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.